आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। माहिती मिळालेली आहे की अजितदादांचं विमान उडवत असताना त्यांच्या रक्तात कुठेही दारू नव्हती, ड्रग्ज नव्हते आणि विषही नव्हतं। त्यामुळे हे जे काही आम्हाला कळालं हे कदाचित उद्या जाऊन तपास यंत्रणा स्पष्टपणे तिथं सांगतील। मग काही दारू न पिता सुद्धा हा जो कपूर आहे त्याने जे काही केलं असेल ते का केलं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीच्या खोलामध्ये आपल्याला जावं लागेल। दबाव होता का आणि वी.के. सिंगला का तिथं वाचवलं जातं आहे असा सुद्धा आम्हाला प्रश्न आहे। एक आहे की मी सातत्याने सांगतोय की मला वी.के. सिंग आणि VSRचं काही घेणं देणं नाही आहे, पण VSRच्या विमानामध्ये दादा प्रवास करत असताना विमान हे पाडण्यात आलं का पडलं हा माझा साधा सोपा त्या ठिकाणी प्रश्न आहे। मग वी.के. सिंगचा तपास ज्या दिशेने चालला आहे आम्हाला कुठंतरी वाटतं की वी.के. सिंग आणि VSRला वाचवलं जाते का? कारण वी.के. सिंगला जर धरलं, वी.के. सिंगला जर ताब्यात घेतलं तर वी.के. सिंग काही लोकांची नावं घेईल, म्हणून कुठेतरी काही लोकांना भीती वाटते असं आम्हाला वाटतं। आता एक तुम्ही समजून घ्या की त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये कुणी जाऊ शकते हे मी समजू शकतो, पण आज जे सत्तेत आहेत ते लोक जर रोहित सिंगच्या लग्नात गेले असतील, तिथं लग्नामध्ये आहूजा नावाचा जो सिंगर आहे, काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल पुणे आणि मुंबईमध्ये जेव्हा तो आला होता ते VSRच्याच विमानाने आला होता। रोहित सिंगच्या लग्नामध्ये आहूजाली गाणं गात असताना त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल तर होतेच, त्याच्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र असणारा जे SN शर्मा का काहीतरी त्याचं नाव आहे तो सुद्धा त्या पार्टीला नाही तर त्या लग्नाला होता आणि त्या लग्नाला अजून मोठे मोठे नेते तिथं होते। मी प्रफुल्ल पटेलांना त्या ठिकाणी विनंती केलेली की तुम्ही जर अजितदादांचे एवढं जवळ असाल आणि तुम्ही त्या पार्टीला त्या लग्नाला होताच, पण लोकांसमोर येऊन जरा नावं तर सांगा त्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी कोण होतं। हे पार्टीमध्ये असणारे जे लोक आहेत ना ते इतके पॉवरफुल लोक आहेत आणि ते पॉवरफुल लोक जर रोहित सिंगच्या लग्नामध्ये तिथं जात असतील तर 100% कुठं ना कुठं तरी रोहित सिंग, वी.के. सिंग, VSRला याच मोठ्या नेत्यांकडनं वाचवलं जातं असं सिद्ध होतं। अजित पवारांच्या विमानाचा अपघातच झाला नसता जर वी.के. सिंगनी फोन करून सांगितलं नसतं। नाही, विषय एवढाच आहे की आम्हाला जी माहिती कळते ती माहिती आम्हाला कधीतरी काही पत्रकारांकडनं कळते, आमच्या काही एजन्सीज आहेत त्यांच्याकडनं आम्हाला कळते, VSRच्याच काही लोकांकडनं आणि अजितदादांचे हितचिंतक जे लोक आहेत त्यांच्याकडनं ती माहिती कळते। ही माहिती फक्त आम्ही तिथं पुढं आणतोय, त्याच्यावर शहानिशा करणं, त्याचं रिसर्च करणं, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं हे CIDचं आहे। एक तुम्ही समजून घ्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर विजिबिलिटी 5000च्या खाली जेव्हा असते तेव्हा कुठलाही कॅप्टन पायलट हा विमान उडवत नाही। मग कपूरला एवढी हिंमत आली कशी? तो पिला नव्हता हे आता कुठेतरी सिद्ध त्या ठिकाणी झालं आहे, ड्रग्ज घेतले नव्हते हे तिथं रक्तातून सिद्ध झालेलं आहे। मग अशा पद्धतीने तेवढं धाडस कसं झालं? मग धाडस देणारा हा वी.के. सिंग होता का असाही साहजिकच त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो। प्रफुल्ल पटेलांच्या अनुषंगाने तुम्ही 2 दिवसापूर्वी ट्विट केलेलं होतं, तुम्ही म्हटले होते की तुम्ही समोर येऊन या सगळ्याची उत्तरं द्या, कारण मी स्पष्ट म्हणत नाही पण शंका आहेत लोकांच्या मनात। प्रफुल्ल पटेलांनी त्याच्यावरती काही भाष्य केलं? मी तुम्हाला तेच सांगतो ना, SN शर्मा हा प्रफुल्ल पटेलच्या जवळ असणारा एकदम व्यक्ती आहे। तुम्ही थोडासा अभ्यास करा, तुम्हाला ते कळेल। प्रफुल्ल पटेल स्वतः रोहित सिंगच्या राजस्थानमध्ये जयपूरला झालेल्या लग्नामध्ये तिथं उपस्थित होते, तिथं गाणं गाणारा सुद्धा आहूजा होता हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय। हनी सिंग तिथं लोकांना हाय हॅलो करत हातामध्ये ग्लास घेत अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये हे लोक रोहित सिंग, वी.के. सिंग यांच्या खांद्याला खांदा लावून मस्ती करत होते, मजा करत होते, शुभेच्छा त्या ठिकाणी देत होते। आणि हाच तो रोहित सिंग, हाच तो वी.के. सिंग ज्यांची VSR नावाची कंपनी जी 2023ला एकनाथ शिंदे साहेबांना डावोसला घेऊन जात असताना खूप मोठी चूक त्यांच्या तिथं झाली होती। योगायोगाने आणि चांगल्या हेतूतून आपण असं समजूया की एकनाथ शिंदे साहेबांचा कुठं त्या ठिकाणी ॲक्सिडेंट तिथं झाला नाही, पण मग हीच ती कंपनी, हाच तो वी.के. सिंग, हाच तो रोहित सिंग आणि हीच ती VSR कंपनी ज्याच्या दादांचा त्याच्यामध्ये घातपात नाहीतर ॲक्सिडेंट तिथं झालेला। एवढा मोठा योगायोग कसा होऊ शकतो? माहिती पार्थ पवार यांना सांगायला पाहिजे होती, ते तिथे उपस्थित होते, महाराष्ट्राला सांगायला पाहिजे होती, कारण ते जबाबदार नेते आहेत। उत्तर द्यायला पाहिजे, ते उत्तर देत नाही। मग दिलं पाहिजे ना उत्तर। मी सरळ हे बघा, संशय का हो वाढत चाललं एक तुम्ही समजून घ्या। एक तर CBIला देऊन 26 दिवस झाले तरी सुशांत सिंग राजपूतचा लगेच मुद्दा 2 दिवसात स्वीकारला जातो।
आणि अजितदादांचा तपास CBI अजून स्वीकारत नाही, एक हा मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा केव्हा मी बोलतोय तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांचे सगळे नेते हे कुठेतरी पाठिंबा देत आहेत, बाकी लोक पाठिंबा देत आहेत, अजितदादांचे काही आमदार अमोल मिटकरीसारखे हे पाठिंबा देत आहेत, पण भाजपचे मोठे नेते कार्यकर्ते मात्र त्या ठिकाणी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न नाही तर माझ्या विरोधात तिथं बोलत आहेत. आता त्या लग्नाला कोण गेलं होतं अजून पुढे जाऊन मी नावं सांगू शकतो, फक्त आमची इच्छा काय की पारदर्शक पद्धतीने हा तपास तिथं झाला पाहिजे. दुसरं, एवढे सारे पुरावे असताना आणि तुम्ही DGCAच्या अंतर्गत एक कारवाई करता कोणावर, VSRवर, त्यांचे 5 लेहर जेट विमानं ही तुम्ही ग्राउंड करता आणि त्यात असं म्हणता की नॉन कम्प्लायन्स होता. मग विमान उडवणाऱ्या कंपनीमध्ये जर एवढा मोठा नॉन कम्प्लायन्स असेल तर ती कंपनीच बंद झाली पाहिजे. मग तुम्ही फक्त 4 विमानं तिथं बंद पाडता आणि बाकीचे तिथं उडवता, मग त्याच्या मागे का ती विमानं कोणाची असाही तिथं प्रश्न निर्माण होतो. FIR करण्याचा प्रयत्न आम्ही करतो, आमचा FIR सुद्धा तिथं घेतला जात नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर त्याच्याचबरोबर जे या देशाचे एव्हिएशन मंत्री आहेत राममोहन नायडू, आता ही एक गोष्ट मी आत्ता आपल्या सर्वांसमोर आणतोय आणि त्याच्यात आमच्याकडे उद्या जाऊन पुरावेसुद्धा आपल्या सर्वांना देतो. आम्हाला जे कळलेलं आहे की चंद्रबाबा नायडू हे स्वतः रोहित सिंगच्या लग्नाला नोव्हेंबर 2024ला गेले होते आणि चंद्रबाबा नायडूंबरोबर सुद्धा राममोहन नायडू हे होते आणि राममोहन नायडू हे या देशाचे एव्हिएशन मंत्री आहेत आणि त्यांच्याच मंत्रालयाच्या अंतर्गत AAIB हे जे इन्व्हेस्टिगेशन विंग आहे ते तिथं तपास करते. AAIB वर दुसरा कोणाचा अधिकार नाही, डायरेक्ट मंत्र्याचा अधिकार असतो. मग तुमचं VSR बरोबर आर्थिक संबंध आहेत, VSR बरोबर तुमचे व्यक्तिगत संबंध आहेत. VSRला ज्या दिवशी एखादी मोठी बँक 40 कोटी रुपये निधी देते तेव्हा चंद्रबाबा नायडूच्या एका NBFCला सुद्धा 50 कोटी रुपये त्याच दिवशी तिथं दिले जातात. अहो किती अजून योगायोग तिथं आणू. आणि हे सगळे संबंध असल्यामुळे अजितदादांना न्याय मिळत नाही आणि इन्व्हेस्टिगेशन हे योग्य दिशेने जात नाही असं आमचं ठाम मत आहे. अमोल मिटकरींचं नाव घेतो तुम्ही. अमोल मिटकरींनी नुकतं एक ट्विट केलं आहे, त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की VSRचा मालक VK सिंग यांनी व्हॉट्सअप करून कॉल करून मीडियापासून दूर राहण्यासाठी सांगितलं होतं, खास करून पिंकी माळीच्या आईला आणि त्याच्या भावाला द्या. आणि सोबतच त्याच्या रेकॉर्डेड कॉलमध्ये हे सुद्धा त्यांनी दावा केला आहे मिटकरी यांनी की पायलट यांनी अजित पवार इनको फ्लाईट को ठोक दिया अशी ही भाषा वापरलेली आहे, असा दावा अमोल मिटकरींनी केलेला आहे. याचाच एक ऑडिओ मुंबईमध्ये जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही दिला होता की एक वकील VK सिंगचा असा बोलतोय की उस पायलट ने ठोक दिया. हा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे. त्याच्याचबरोबर ते माळी परिवार आहे ते स्वतःच्या मुलीला न्याय मिळावा यासाठी आणि खास करून अजितदादांना न्याय मिळावा, या दोघांना न्याय मिळावा अशासाठी ते तिथं प्रयत्न करतात.